बँकेनं साखर कारखान्याची साखर तारण ठेवून कर्ज दिलं। मात्र साखर कारखान्याच्या संचालकांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी साखरेची परस्पर विक्री केल्याचा ठपका ठेवत बँकेनं फसवणूक केल्याप्रकरणी सांगोल्याचे राजकीय नेते माजी आमदार दीपक साळुंखे यांच्यासह 2 संचालकांवर गुन्हे दाखल केलेत। त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वीरेंद्र सिंह उत्पात यांनी। जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माजी संचालकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये सांगोल्याचे नेते दीपक साळुंखे उबाटा गटाचे नेते आहेत। विधानसभा त्यांनी यावेळेस निवडणूक लढवली होती आणि त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। जे साखर कारखान्याची तारण ठेवून कोट्यवधी रुपयाचे जे कर्ज देण्यात आलेले होते ती साखर परस्पर विकल्या कारणाने हा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे। सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक ॲक्शन मोडवर आलेली आहे आणि जी कर्जांची वसुली आहे ती त्यांनी चालू केलेली आहे। त्यामुळे आत्तापर्यंत ज्या बँकेवरनं राजकारण करत असणारे हे जे माजी संचालक आहेत त्यांचे धाबे दाणाणलेले आहेत आणि जी कर्ज वसुली आहे ती करण्याची सुरुवात झालेली आहे। वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत, पंढरपूर। यासोबत बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेऊया। ब्रेकनंतर आणखी काही बातम्या, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।